नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलममध्ये आपलं स्वागत आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या विरुद्ध सध्या राजकीय आणि कायदेशीर पातळीवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. गुरुवारी मंत्री हसन मुश्रीफांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं. त्यातून त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की गोकुळसाठी मी उमेदवार असणार नाही, तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय सतेज पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार नाही असं स्पष्टीकरणही त्यांना करावं लागलं. यावरून महायुतीमध्येच हसन मुश्रीफांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आता रंगली आहे. दरम्यान ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर हे महापालिकेच्या लढतीवेळी ठरलं होतं. त्याप्रमाणे भाजपचे सर्वाधिक 26 नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे नैसर्गिकरित्या भाजपने महापौर पदावर आपला हक्क सांगितला आणि महापौर पद भाजपच्या वाट्याला गेले. मात्र किमान परिवहन समिती सभापती पद राष्ट्रवादीला मिळावं यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र या ठिकाणी देखील राष्ट्रवादीला डावललं गेलं. मुंबईत झालेल्या बैठकीत कोल्हापूर महापालिका परिवहन सभापती पद राष्ट्रवादीला देण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला डावलले गेले. त्यामुळं या ठिकाणी देखील मुश्रीफांची एक प्रकारे कोंडी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. आता जिल्हा परिषदेच्या निकालानंतर 20 सदस्य राष्ट्रवादीचे विजयी झाले आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर दावा केला. मात्र दुसरीकडे भाजपने देखील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आमचाच होणार असल्याचा दावा केला. भाजपचे 12 जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले आहेत, तर जनसुराज्यचे 6 असे एकूण 18 सदस्य आपल्याकडे असल्याचं सांगत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर देखील दावा केला. त्यामुळं या ठिकाणी देखील हसन मुश्रीफांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत अखेर कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे देण्याचा निर्णय झाला. त्यामुळं एकूणच काय तर किमान जिल्हा परिषदेत अध्यक्षपद मिळवण्यात हसन मुश्रीफ यशस्वी झाले आहेत. दरम्यान जिल्हा परिषदेवेळी महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षानं गडिंग्लजमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार उभे केले. त्यामुळं राष्ट्रवादीने देखील पन्हाळा आणि शाहवाडी तालुक्यामध्ये जनसुराज्य शक्ती विरोधात उमेदवार उभे केले. मात्र राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवारांच्यामुळे जनसुराज्यच्या उमेदवारांचा पराभव झाला असा आरोप आमदार विनय कोरे यांनी केला. त्यावरून मुंबईमध्ये झालेल्या बैठकीतच मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याचंही सांगितलं जात आहे. म्हणजेच मुश्रीफांना कोंडीत पकडण्याचं आणखी एक कारण म्हणजे फायर ब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेली काही दिवसापूर्वी कोल्हापुरात आले होते. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हसन मुश्रीफांच्यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून राज्यभर खळबळ उडवून दिली होती. त्यामुळं मुश्रीफांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळं सोमय्या आणि हसन मुश्रीफांच्यातील संघर्ष संपूर्ण राज्यानं पाहिला आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफर प्रकरणात मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र या सर्व प्रकरणातून न्यायालयाने हसन मुश्रीफांना दिलासा दिला. त्यानंतरही काही दिवसापूर्वी किरीट सोमय्या कोल्हापुरात येऊन मुश्रीफांच्यावरील कोणतीही तक्रार मी मागे घेतली नसल्याचं सांगत एक प्रकारे त्यांना इशारा दिला. परंतु गोकुळ दूध संघाची निवडणूक लागण्यापूर्वीच किरीट सोमय्या कोल्हापुरात का दाखल झाले आणि त्यांनी हसन मुश्रीफांना असा इशारा का दिला याची चर्चा देखील जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. मंत्री हसन मुश्रीफांची आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांची मैत्री सर्वश्रुत आहे. जिल्हा परिषदेच्या राजकारणात आणि गोकुळच्या राजकारणात हे दोघे एकत्र येणार अशी चर्चा देखील सुरू होती. परंतु आता खुद्द यावर मंत्री हसन मुश्रीफांना खुलासा करावा लागला आहे. यावर बोलताना मंत्री मुश्रीफांनी अफवांची फॅक्टरी असल्याचं म्हणत सतेज पाटील यांच्यासोबतच्या युतीला पूर्णविराम दिलाय. राजकीय सामाजिक वाटचालीत मी जी भूमिका मांडतो त्या भूमिकेशी प्रामाणिकपणे ठाम राहतो. विरोधही तितक्याच प्रामाणिकपणे करतो. केडीसीसी बँक सोडून मी गोकुळसाठी उमेदवार असणार आणि जिल्हा परिषदमध्ये आमदार सतेज पाटील काँग्रेस सोबत हातमिळवणी करणार ही तर निव्वळ अफवांची फॅक्टरी आहे. हा तर काही शक्तींचा राजकीय विद्वेषातून विनाकारण गैरसमज पसरवून बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक डाव आहे असंही मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं.
केलंय. मात्र यासाठी हसन मुश्रीफांना प्रसिद्धी पत्रक का काढावं लागलं याची चर्चा देखील सुरू आहे. याचबरोबर या अनुषंगाने म्हणजे राजकारणातील सहकारातील मित्राबाबत हसन मुश्रीफांनी सोयीस्कर स्वीकारलेले मौन तर काही वेळा या संदर्भात घेतलेली पूरक भूमिका याला कारणीभूत ठरली नसावी का असा सवालही उपस्थित होत आहे. परंतु मुश्रीफांना गोकुळच्या सत्ता समीकरणातही अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीमध्ये असूनही त्यांना न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे एक अनुभवी नेते आहेत, त्यामुळे त्यांची झालेली राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न ते करत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. यातूनच याचा अनुभव आला आहे. याशिवाय गोकुळमध्ये कशा पद्धतीने सत्ता समीकरण सोडवतात हे पाहावं लागेल. मात्र सध्या ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडत आहेत, सत्तारूढ पक्ष रणनीती आखत आहे, ते पाहता मंत्री हसन मुश्रीफ कोंडी फोडण्यात यशस्वी ठरतील असंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. धन्यवाद.